चला बरोबर टीम मान्यवर कक्षा समोर यायचंय आपण. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच दिलीप आपण यायचंय. दिलीप गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता दिलीप आपण यायचंय. सरोली पार टीमचा एक तारणहार खेळाडू शेवटच्या सामन्यामध्ये जरूर पराभव स्वीकारायला लागलं. रघुनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ते चषक जे ते आपण या ठिकाणी मात्र वितरित करतोय सरोली पार टीमच्या दिलीप याला. फायनलला ना दिलीपनी फायनलला ना फायनलला किती मारलं बघ. कुठे ठेवला रे दिलीपनी. दिलीप सरोलीचा एक 6 दिलीप पाटील यांच्या बॅट मधून आलाय आपण पाहतायत. आणि त्यानंतर प्रेम पाटील यांनी किती 6 मारलेत. प्रेम पाटील यांनी या मॅच मध्ये तब्बल 3 6 मारलेत. आपण या ठिकाणी सर्व टीमच्या या प्लेअरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. या ठिकाणी मात्र गिफ्ट टॅम्पर अंकुशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते विष्णू पाटील यांनी एक मिनिट विकेट एक पण नाही घेतली विष्णू पाटील. नाही विष्णू पाटील एक पण नाही. आपण या ठिकाणी पाहताय बबनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते गिफ्ट टॅम्पर आपण देतोय. सेमीफायनल मॅच चे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सर्व टीमचे दिलीप आपण पाहताय. त्यानंतर राजेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मात्र पेस्ट्री दिली जाते सन्मानित केलं जात आहे. काशीनाथजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण ते गिफ्ट टॅम्पर बबलू कलेक्शनचं ते या ठिकाणी देतोय. बबलू कलेक्शनचं गिफ्ट टॅम्पर आपण या ठिकाणी मात्र देतोय. एकनाथजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यानंतर कोल्ड ड्रिंक देणार आहोत. आपण या ठिकाणी मात्र कोल्ड ड्रिंक देऊन या प्लेअरला सन्मानित करतोय. त्यानंतर शेवटचा पारितोषिक मॅन ऑफ द मॅच ची कॅप अशोकजी काटेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नक्कीच कॅप देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि याचबरोबर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेमीफायनलचा दिलाय. आता मेगा फिनाले आहे. मेगा फिनालेचा हिरो कोण ठरलाय एकदा जोरदार आवाज येऊ द्या बरोबर टीम. मेगा फिनाले मध्ये ज्याने जबरदस्त प्रदर्शन केलं मॅन ऑफ द मॅच प्रेम पाटील. सबसे कातिल प्रेम पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. चला प्रेम पाटील मेगा फिनालेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचंय. प्रेम पाटीलने काय जबरदस्त बॅटिंग केली. सुपर बॅटिंग आउटस्टँडिंग बॅटिंग बाय प्रेम पाटील. ज्यानं जबरदस्त प्रदर्शन केले संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेम पाटीलनं. आपण पाहतायत बरोली टीमने या ठिकाणी मात्र मेगा फिनालेचा सामना जिंकलाय. त्याकरिता विजयजी भोईर माजी सरपंच बरोडी यांच्याकडून मात्र या ठिकाणी मात्र बकरा देण्यात आलाय. आज की शाम आज बडी पार्टी होगी बरोडी टीम. चला प्रेम पाटील आपण यायचं या ठिकाणी माध्यमाचा पुरस्कार घेण्याकरिता. कैलाजी शेलार यांची बॅट हरवली आहे ती जर कोणाला सापडली असेल तर आपण रिटर्न करायची. प्रेम पाटलाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इकडनं मात्र सन्मानित केलं जात आहे. रघुनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी
प्रेम पाटीलनं जबरदस्त खेळ केला मेगा फिनाले मध्ये, ऑलराऊंडर प्रदर्शन त्याने दाखवलं. त्यानंतर संजयजी बजागे साहेबांच्या शुभ हस्ते प्रेम पाटील याला मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट हॅम्पर दिले जात आहे. त्यानंतर संतोषजी काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण जे कप देतोय, जे मयूर पाटील यांनी आपल्याला या ठिकाणी मात्र पुरस्कृत केलंय. त्यानंतर आपण पेस्ट्री त्या ठिकाणी मात्र देतोय, जी आपण पाहतायत आपल्याला प्रणयजी पाटील यांनी पुरस्कृत केली आहे. बबनजी चंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र ती पेस्ट्री देतोय प्रेम पाटील याला. त्यानंतर बबलू कलेक्शनचं जे गिफ्ट हॅम्पर आहे ते काशीनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय. काशीनाथजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते देतोय आपण या ठिकाणी. त्यानंतर आपण बबलू कलेक्शनचं गिफ्ट हॅम्पर देऊन या ठिकाणी मात्र सन्मानित करतोय. नेक्स्ट आपण पाहतायत कोल्ड्रिंक अलुरामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिली जातीये. या ठिकाणी त्यानंतर शेवटचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच कॅपचं पारितोषिक चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॅप परिधान केली जाते. नक्कीच प्रेम पाटीलची चर्चा जरूर होणार, कारण जबरदस्त प्रदर्शन, ऑलराऊंडर प्रदर्शन प्रेम पाटील याचं जरूर राहिलंय. नानाजी राऊत यांच्या माध्यमातून कॅप स्पॉन्सर झाली आहे. प्रेम पाटील आपण इकडे यायचं. प्रेम पाटील नक्कीच राजेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते जे प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये होते ते इकडे मात्र प्रेम पाटील याला दिले जात आहेत. जबरदस्त प्रदर्शन, एक चांगले मित्र आहेत प्रेमजी पाटील. आपण या ठिकाणी यायचं, चर्चा प्रेमशी जरूर होणार. प्रेम पाटील एकंदरीत मेगा फिनालेचा सामना जिंकलात, किती आनंदी आहात? आनंद तर खूप होत आहे, कारण हे टूर असोसिएशन झाल्यापासून 5-6 टुर्नामेंट झाल्या. आम्ही कुठेतरी बॅकअपला होतो. विचार केलेला का ह्या टुर्नामेंटमध्ये सक्सेस होऊ, आणि ते सक्सेस झाल्यामुळे खूप आनंद होत आहे. नक्कीच इकडनं मात्र स्पर्धा जिंकली, टीम खुश आहे, गाव खुश आहे. आज गावामध्ये जल्लोष होणार का? फटाके फुटणार का? नक्कीच गुलालाचा जल्लोष नक्कीच पाहायला मिळेल बरोडी गावामध्ये. प्रेम पाटील एकंदरीत आपण विचार केला तर कालचा दिवस आपण गाजवला, त्यानंतर सरवली सारखा एक दिग्गज संघ, दादा संघ आपल्या विरोधामध्ये होता. प्रेम पाटील जेव्हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले तेव्हा मनामध्ये काय विचार होतं? मनामध्ये असा विचार होता का आपण कालपासून मॅच खेळतो. मला वाटते आपली जी नवीन ओरिजिनल 44ची संघटना आहे त्याच्यामध्ये सगळेच संघ जेवढे आहेत, आता 16 टीम होत्या आमच्या, ते आता 2 टीम वाढलेल्या आहेत. 18च्या 18 संघ चांगले आहेत आणि चांगले खेळतात. चांगला आता आपल्या 5 असोसिएशनच्या 5 टुर्नामेंट झाल्या, 5मध्ये 5 विजेतापद आपल्याला भेटलेले आहेत. म्हणजे कुठलीही टीम हलकी नाही याच्यामध्ये. सरवली टीम पण चांगलीच आहे. मी विचार केलेला का ती चांगली टीम आहे, त्यांच्यासमोर आम्हाला 40-45 रन मारायला लागतील. 40-45 रन मारले आणि त्याच्यामुळे मी फायनल विन झालो. नक्कीच तर हे होते प्रेम पाटील, आजच्या दिवसातले मेगा फिनालेचे मॅन ऑफ द मॅच प्रेम पाटील ठरले. चला आपण जाऊया पुढच्या कार्यक्रमाकडे. आपण पाहतायत सरवली गावचे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत गोल्डन हँड, अर्थातच सौरभजी पाटील ते आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपण पाहतायत सौरभ पाटील यांचं या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान होत असताना आपण पाहतायत चांगल्या पद्धतीने गुणलेखकाची भूमिका सातत्याने करतायत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे मेंबर देखील आहेत. ते सातत्याने पहिली टुर्नामेंट सुरू झाल्यापासून इकडनं मात्र चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रतिसाद प्राप्त होतोय. नक्कीच खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आम्हाला साथ दिली. आपण पाहतायत गेल्या 2 दिवसापासून ज्या 2 पंचांनी आपल्याला या ठिकाणी मात्र खूप जास्त सहभाग केलं, अप्रतिम पद्धतीने स्पर्धा पार पाडली. अंपायर इज अ बेस्ट जज असं आपण सातत्याने म्हणत असतो. बरोडी गावचे विश्वास पाटील पंच, त्यांचा आपण पहिल्यांदा इकडनं मात्र सन्मान करतोय. आणि टीम बरोडी चॅम्पियन झाली आहे. विश्वासजी पाटील आपण यायचे, या ठिकाणी मात्र आपलं सन्मान केलं जाते मंचावर. विश्वासजी पाटील आपण मंचावर यायचे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित लाखिवली गावचे उद्योगपती आणि तथा शिक्षण सभापती देखील आहेत, शिक्षण मंत्री देखील आहेत. अर्थातच
तानाजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करून घेतो. तानाजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आपलं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. तानाजी पाटील यांचा सत्कार आपण मंचावर करून घेतोय. तानाजीजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नक्कीच प्रिन्स मूवीचे प्रथमेश पाटील यांचे पिताश्री आहेत ते. मुलगा देखील चांगल्या पद्धतीने प्रगती करतोय. चांगला पाठिंबा या ठिकाणी मात्र सातत्याने लाखिवली गावाला त्यांच्या मदतीनं त्यांचे बंधू असतील राजेंद्रजी पाटील यांचा देखील चांगल्या पद्धतीने पाठिंबा लाखिवली गावाला सातत्याने राहिलाय. आपण पाहतायत त्यानंतर दुसरे पंच अर्थातच पुणेशजी पाटील पंच आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करून घेतोय. पुणेशजी पाटील आपण यायचे जबरदस्त पंचांची भूमिका बरोडी गावचेच आहेत. पुणेशजी पाटील त्यांचा आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. शाही सन्मान आपण पाहतायत मंचावर. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित पिसे गावचे जे पंच आहेत अर्थातच ज्ञानदेवजी शेलार सर, त्यांचा देखील आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. ज्ञानदेवजी शेलार सरांचा आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करतोय मंचावर. आपण पाहतायत गोरसाई गावचा एक जबरदस्त आवाज अर्थातच मनोजजी ठाकरे ज्याने गेल्या 2 दिवसापासून जबरदस्त समालोचन केलं. आम्हा तुम्हा सर्वांना मंत्रमुक्त ज्याने करून सोडलं त्यांच्या आवाजाने, ते मनोजजी ठाकरे त्यांचा आपण मंचावर शाही सन्मान करून घेतोय. मायेची उप देणारी शॉल, एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इकडनं मात्र आपण सन्मानित करतोय. निश्चितच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या विभागामध्ये एक चांगलं समालोचक उदयास येत आहे आणि आपण पाहतोय कमी वेळामध्ये चांगली प्रगती लाखिवली गावाकडून हा एक उभरता सितारा आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. हर्ष पाटील यांचा या ठिकाणी मेगा सत्कार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. आपण पाहिलं तर राजेंद्र पाटील सर असतील, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना याही आपण पाहतोय समालोचकाने चांगलं नाव आपलं कमवताना पाहायला मिळतोय. हर्ष पाटील यांचा केला जातो या ठिकाणी मेगा सत्कार. धन्यवाद. तसेच सन्माननीय विजयजी पाटील साहेब, यस खऱ्या अर्थाने त्यांनीही आम्हाला चांगली साथ दिली आणि आपण आज त्या मॅच साठी गेलेले आहेत बाहेर, त्यांचाही शब्द सुमनाने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांनाही आपण पुढील वाटचालीसाठी देतोय शुभेच्छा. धन्यवाद. कोण राहिला का? चला आपण लगेचच कोणाला जर कोणाचा सत्कार बाकी राहिला असेल तर कोणी वाईट मानून घेऊ नका, कारण शिवनेरी चषक आपलंच आहे. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय कारण ही स्पर्धा आपलीच आहे. एकदा या स्पर्धेकरता जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच एवढी टॉप क्लास पद्धतीची स्पर्धा पार पडली. मॅन ऑफ द मॅच चे 7 पारितोषिक, त्यानंतर प्रत्येक टीमला फ्रूट बास्केट, प्रत्येक टीमचं या ठिकाणी सन्मान झालं. त्याबद्दल या जुनंदुर्गी असोसिएशन या ठिकाणी असोसिएशन ओरिजिनल 40+ असोसिएशन मधील शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण जबरदस्त आयोजन आपण या ठिकाणी पाहिलं आणि ते पार पडलंय. आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करणार आहोत. नक्कीच जुनादुर्गी महिला भगिनींसाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात, कारण जेव्हा जेव्हा या ठिकाणी आम्हाला चहाची गरज पडली, नाश्त्याची गरज पडली किंवा एखाद्या टीमला या ठिकाणी मात्र जेवणाची गरज पडतो, या दोन्ही दिवस जेवण जे होते ते जबरदस्त बनवलं. त्यानंतर जेवणाचा स्वाद प्रत्येक टीमने घेतला, त्याबद्दल त्या महिला मंडळचं देखील महिला भगिनींचं देखील मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. त्यानंतर आपण जाणार आहोत बक्षीस वितरण सोहळा, ज्याची सर्वच वाट पाहत होते. तो बक्षीस वितरण सोहळा इकडे येऊन ठेपलाय. कोण बनणार मॅन ऑफ द सिरीज, कोण बनणार बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट संघ कोणता बनणार, याकडे इकडनं मात्र लक्ष लागलंय. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वाटचाल करतोय.
बॉलर देऊ पहिला, कुठे बेस्ट बॉलर? या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी ज्यांची राहिली, आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करतोय. उत्सुक आहेत सर्वच प्रेक्षक, सर्व खेळाडू की कोण इकडनं मात्र उत्कृष्ट गोलंदाज असणार आहे. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज, गेस करा उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. उत्कृष्ट गोलंदाज टीमचं नाव आहे श्री गणेश बरोडी, खेळाडूचं नाव आहे विष्णू पाटील. 6 विकेट, रँक नंबर 1, उत्कृष्ट गोलंदाज ठरलेत विष्णू पाटील. चला विष्णू पाटील आपण यायचे, उत्कृष्ट गोलंदाज विष्णू पाटील ठरलेत. आपण पाहतायत उत्कृष्ट गोलंदाजाचं जे पारितोषिक आहे ते या ठिकाणी मात्र दत्ताजी बबन शिकारी, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य झून अंदुरकी यांच्याकडून व सूर्योदय शांताराम शिकारी यांच्याकडून आपण पाहतायत या ठिकाणी मात्र प्राप्त झाले. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. माजी सरपंच चंद्रकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर हलुरामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब इकडनं मात्र दिलं जात आहे. आपण पाहताय उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये विष्णू पाटील. विष्णू पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 6 विकेटनं पहिल्या क्रमांकावर रँक करत असताना उत्कृष्ट गोलंदाजाच्या रँक मध्ये त्यानंतर दुसरं पारितोषिक, आपण दुसऱ्या पारितोषिकाकडे वळतोय. उत्कृष्ट फलंदाज ज्यानं मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग केली, स्वतःच्या बॅटिंगच्या प्रदर्शनावर 62 रन ज्यानं कुठून काढल्या, ज्यानं जबरदस्त प्रेक्षकांना मंत्रमुक्त करून सोडलं. अर्थातच टीम गेस करा कोणती टीम असणार आहे. खेळाडूचं नाव टीम आहे बालाजी सरवली, खेळाडूचं नाव आहे दिलीप पाटील. इज अ बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वैयक्तिक 62 धावा त्याने कुठून काढल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचं किताब त्याने पटकावलंय. वसंतजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याचबरोबरीने एकनाथजी राऊत साहेब असतील, अशोकजी काटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इकडनं मात्र उत्कृष्ट फलंदाजाचं किताब बॅटर दिलीप पाटीलला देतोय. मेगा फिनाले मध्ये थोडेसे कमी पडले, परंतु इकडनं मात्र बेस्ट बॅटरचा किताब ज्यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झाले, अर्थात तेच आपण पाहतायत दत्ता बबन शिकारी, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जुनांदुर्की यांच्याकडून हे पारितोषिक प्राप्त झाले. त्यानंतर आपण पाहतायत जे कूलर आहे ते या ठिकाणी मात्र पुरस्कृत केले गेले. आपण पाहतायत किशोरजी शिवराम केणे यांच्याकडून ते कूलर आपल्याला उपलब्ध झाले. त्यानंतर आपण पाहता इकडनं मात्र जाऊया चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देणार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ऍक्च्युली उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं, एफर्ट्सलेस क्षेत्ररक्षण ज्याने दर्शवलं त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा किताब जातोय. अर्थातच टीम गेस करा नाव. 4 संघ होते शेवटी आणि त्या 4 टीम मधला गावदेवी माता पुंडास टीमचा उमेश देसले ठरलाय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उमेश देसले, एखादा प्रतिनिधी असेल तर आपण यायचंय. मच्छिंद्रजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबरीने उमेशजी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, संदेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण इकडनं मात्र हे पारितोषिक देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे आपल्याला पुरस्कृत केले. आपण पाहतायत सन्माननीय दत्ता बबन शिकारी, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जून अंदुर्की यांच्याकडून हे पुरस्कृत झाले. ही ट्रॉफी आपण पाहतायत. चतुर्थ क्रमांक, 4थ्या क्रमांकावर ज्या टीमने रँक केलंय थोडेसे मागे पडले कालच्या दिवसामध्ये.
ज्या संघाने शिस्तीत पूर्णपणे खेळ केला, कोणत्याही पद्धतीचं 55 आक्षेप नाही, त्यानंतर जर पाहिलं तर खेळ शिस्तीने पार पाडलं, लाईनअपने आतमध्ये गेले, लाईनअपने बाहेर पडले, शिस्तबद्ध पुरस्कार जो आहे तो गेलाय टीम गावदेवी माता पुंडासच्या नावावर. शिस्तबद्ध संघ ठरलाय गावदेवी माता पुंडास टीम. आणि हे पुरस्कार जे ते आपण पाहता पुरस्कृत केले अर्थातच कैलासवासी नीराबाई जनार्दन मागे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत कुमार विघ्नेश जनार्दन मागे यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झालंय. या ठिकाणी ते पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय. राजेंद्रजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याचबरोबर प्रेमनाथजी भगत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, काशीनाथजी पाटील साहेब आपल्यामध्ये, काशीनाथजी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊन इकडनं मात्र सन्मानित करतोय. अर्थात शिस्तबद्ध संघ ठरलाय या स्पर्धेतील गावदेवी माता पुंडास टीम. एकदा टाळ्या होऊ द्या पुंडास टीम साठी. नक्कीच पुंडास टीम. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण देणार आहोत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्या टीमच्या नावावर राहिलंय, ज्याने कमालीचं प्रदर्शन केले. एका क्षणासाठी असं वाटत होतं की जी टीम या स्पर्धेतून बाहेर होईल, परंतु काय संघर्ष केलं. 27 धावा त्या ठिकाणी डिफेन्स केला. अर्थातच चतुर्थ क्रमांकावर संतुष्टी मानावी लागणारा संघ अर्थातच गावदेवी माता पुंडास वन्स मोर. आणि ते पारितोषिक आपल्याला इकडनं मात्र पुरस्कृत केलंय कैलासवासी चिंतामण गौरू शिकारी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत सन्माननीय अनंता चिंतामण शिकारी यांच्याकडून हे चषक व त्याचबरोबरीने जी रोख रक्कम आहे ती प्राप्त झाली. त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इकडनं मात्र समर्पित करतोय, ते म्हणजेच गावदेवी माता पुंडास टीमला. या ठिकाणी आपण पाहतायत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देऊन पुंडास टीमला सन्मानित केले जातील. आपण पाहतायत पुंडास टीमला इकडनं मात्र सन्मानित केलं जात आहे. रोख रक्कम अर्थातच रोख रक्कम आणि त्याच सोबतीने हे चषक देऊन इकडनं मात्र पुंडास टीमला सन्मानित केलं जात आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त प्रदर्शन पुंडास टीमचं देखील राहिलं. नेक्स्ट मॅच मध्ये, नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये यापेक्षाही जबरदस्त प्रदर्शन तुमचं असावं आणि नक्कीच अजून मोठं पारितोषिक तुम्ही जिंकावं हीच अपेक्षा आम्ही बाळगतो. त्यानंतर क्रमांक 3 संघाचं नाव आहे सावंदे स्पोर्ट्स सावंदे. या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावणार संघ ठरलाय सावंदे स्पोर्ट्स सावंदे. या ठिकाणी विष्णू पाटील आपल्या समवेत उपस्थित आहेत. विष्णूजी पाटील आपण याचं पारितोषिक घेण्याकरिता हे पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मात्र पुरस्कृत केले. कैलासवासी गणपत गोपालजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत श्री दर्शन गणपत म्हात्रे यांच्याकडून आपण पाहताय पारितोषिक आणि त्याचबरोबर ही रोख रक्कम आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. आणि सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीमला आपण देतोय 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. जयवंतजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तानाजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याचबरोबर दीपकजी राऊत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीमला देतोय. नक्कीच इकडनं मात्र आपण पाहतायत कैलासजी शेलार यांच्याकडून 4था क्रमांक पटकावल्याबद्दल आई गावदेवी स्पोर्ट्स पुंडास टीमला एक जोरदार जंक्शन पार्टी देण्यात येणार आहे. इकडनं मात्र कैलासजी शेलार यांनी इकडनं स्पष्ट केलंय सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इकडनं मात्र पटकावलं. खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर जाऊया इकडनं मात्र पहिल्यांदा आपण मॅन ऑफ द सिरीज देणार आहे, त्यानंतर द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणार आहे, कारण दोन्ही टीम्स आपल्या समोर बसलेत. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा किताब कोणत्या खेळाडूच्या नावावर गेला असेल एकदा गेस करा. मॅन ऑफ द सिरीज कोणत्या खेळाडूच्या नावावर गेला असेल गेस करा सर्व टीम्स. नाव खूप सारे होते. प्रेम पाटील होता, त्यानंतर अजून नाव होती, परंतु मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ठरलाय सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीमचा विश्वास पाटील, ज्यानं वैयक्तिक धावा बनवल्या 81.
विकेट प्राप्त केली 1. विश्वास पाटील ठरलाय सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीमचा सायकल मॅन. आणि पारितोषिक जे ते आपण पाहतायत सन्माननीय हर्षदजी आलूरामजी पाटील यांच्याकडून आणि त्याचबरोबरीने आपण पाहताय श्री अर्जुन बालाराम पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला उपलब्ध झालंय. त्याबद्दल चषक व सायकल उपलब्ध झाली आहे त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. बबनजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने सचिवजी प्रभाकर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने संजयजी बजाके साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीजचं किताब देतो. या ठिकाणी मात्र विश्वास पाटील इज द मालिकावीर. चला जोरदार टाळ्या होत्या विश्वास पाटील साठी. दावा बनवल्या विश्वास पाटीलने 81 विकेट घेतली 1. या स्पर्धेचा मालिकावीर विश्वास पाटील ठरलाय. विश्वास पाटील याशी चर्चा जरूर करणार आपण. विश्वास पाटील यांना जातोय मालिकावीराचं किताब मॅन ऑफ द सिरीज. विश्वास पाटील यांनी इकडनं जिंकली आहे. विश्वास पाटील ठरलेत मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज विश्वास पाटील आपण थांबायचं. विश्वास पाटील आपण थांबायचंय. सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीमचा विश्वास पाटील मॅन ऑफ द सिरीज. विश्वास पाटील काय जबरदस्त खेळ राहिला. वन साइड जर आपण पाहिलं तर 2 मॅच मध्ये तुमचं टॉप क्वालिटीचं प्रदर्शन राहिलं. परंतु सेमीफायनल मध्ये विश्वास पाटीलची बॅट तलपली नाही. त्या कारणामुळे सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीमला 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर संतुष्ट राहावं लागलंय. विश्वास पाटील ग्रामीण फॉर्मॅट मध्ये देखील चांगलं प्रदर्शन करतो. त्यानंतर 40+ फॉर्मॅट मध्ये देखील चांगलं प्रदर्शन करतो. विश्वास पाटील एकंदरीत कसं वाटतं मॅन ऑफ द सिरीजची सायकल पहिल्यांदाच आपण पाहतायत ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये शिवनेरी चषकामध्ये तुम्हाला प्राप्त झाली. मॅन ऑफ द सिरीज भेटली. किती आनंदी आहात. कशा पद्धतीनं वक्तव्य इकडनं मात्र द्याल. आम्हाला एक राऊंड जिंकण्याचं म्हणजे अशी आशा नव्हती. कारण आमचं कुठलाही खेळाडू आहे ना प्रॅक्टिस नाही करत. डायरेक्ट येतात मॅचला. कधी 8 असतात कधी 9 असतात. 8 असला संघ बाद केला आपल्या असोसिएशनचा नियम आहे असा. मग मला विचारलं होतं तुम्ही काल का तुमची पॅक टीम आहे का. तर मी सांगितलं आता कोण कोण निघाला ते मला माहिती नाही. म्हणजे अशी परिस्थिती आमच्या टीमची. तर आता ग्राउंड बनवायला घेतले आम्ही कामावरी नदी किनारी जिथे कत्तलखाना होती तिथे. तर आपली पण टुर्नामेंट खूप लवकरच येईल तिथे. मग तुम्हाला बघायला मिळेल असं. आणि विश्वास पाटीलचे जे खेळ राहिले 81 धावा विश्वास पाटीलने बनवले. 1 विकेट प्राप्त केलं. ग्रामीण क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने तू खेळतो. त्यानंतर 40+ क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही गाजवलंय. परंतु आता चर्चा विश्वास पाटीलच्या नावाची देखील होऊ लागली आहे. विश्वास पाटीलचा खेळ यापेक्षाही अप्रतिम होण्याचा प्रयत्न विश्वास पाटील करेल का पुढच्या टुर्नामेंटमध्ये. हो नक्कीच. नक्की चॅम्पियन तुम्ही बनावा हीच आमची देखील अपेक्षा. विश्वास पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मालिकावीर ठरला या स्पर्धेतील शिवनेरी चषक 2026 चा मालिकावीर विश्वास पाटील. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकावलंय ज्यानं जबरदस्त खेळ केला ज्या टीमनं जर आपण पाहिलं तर दहशत दबदबा निर्माण करून ठेवला. पहिल्या क्रमांकावर जी टीम सातत्याने रँक करतीये अर्थातच आज त्यांना 2ऱ्या क्रमांकावर संतुष्टात राहावं लागले. अर्थातच बालाजी स्पोर्ट्स सरवली टीम. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बालाजी स्पोर्ट्स सरवली टीम करिता. रनर अपचं पारितोषिक या टीमने पटकावलंय. आपल्यामध्ये उपस्थित अंकुशजी पाटील साहेब असतील, अनंताजी राऊत साहेब असतील, त्यानंतर काकडे साहेब असतील, रघुनाथजी पाटील साहेब असतील. आपण चला पुढे यायचं. या ठिकाणी मात्र मान्यवर पाहुण्यांचे शुभ असते. आपण या ठिकाणी मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय. ते आपल्याला पुरस्कृत केलंय हबप वैकुंठवासी कैलास कृष्णाबाई. आपण पाहतायत भाऊ राऊत यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत दीपक दाऊ राऊत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्याचबरोबर रोख रक्कम देण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर अनंतजी राऊत साहेब, मच्छिंद्रजी पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपण पाहतायत 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टीम सरवली करिता. जबरदस्त खेळ राहिला परंतु रनर अपचं किताब त्याने पटकावलं. चला अंधार देखील पडायला आता सुरुवात झाली आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे. इकडे मात्र वाघ जरूर दिसणार जंगलामध्ये, परंतु ज्या वाघाने या स्पर्धेवर नाव कोरलं,
ज्या टीमनं या स्पर्धेवर नाव कोरलं चॅम्पियन ऑफ चॅम्पियन श्री गणेश बरोडी टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या श्री गणेश बरोडी करिता. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण खाली यायचं या ठिकाणी. मात्र सर्व मान्यवरांना विनंती आहे, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम ठरली आहे त्या ठिकाणी. मात्र आपण पाहतायत श्री गणेश बरोडी टीम. आपण पाहतायत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीमचं पारितोषिक जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतायत कैलासवासी मनुबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतायत सन्माननीय कुणाल जयवंत पाटील त्यांचे नातू आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि पहिल्या क्रमांकाची रोख रक्कम प्राप्त झाली आहे. आपण पाहताय शिवनेरी चषकावर नाव कोरणारी टीम ठरली आहे श्री गणेश बरोडी. पाटील ₹500 पारितोषिक आलंय. फटाक्याची आतिषबाजी होणार मध्ये शंका नाहीये.